हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महिना मानला गेला आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असे देखील म्हणतात. या महिन्यात केलेले नामस्मरण, जप आणि दानाला अथांग फळ आहे. परंतु जितके महत्त्व या महिन्यात काय करावे याला आहे, तितकेच महत्त्व काय करू नये यालाही आहे. अधिक मासात काही गोष्टी करणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. कारण या काळात केलेल्या काही चुकांमुळे घरात नकारात्मकता येऊ शकते किंवा आपण केलेल्या पुण्याचा नाश होऊ शकतो. जर तुम्ही अधिक मासाचे व्रत करत असाल किंवा करत नसाल तरी देखील प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात सूर्य संक्रांत होत नाही, म्हणजेच सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही. सूर्य संक्रांत नसलेल्या या काळाला आध्यात्मिकदृष्ट्या उत्तम पण व्यावहारिक शुभ कार्यासाठी मलिन म्हणजेच अशुद्ध मानले गेले आहे. म्हणूनच याला मलमास म्हणतात. या काळात शुभ कार्यासाठी आवश्यक असणारे ग्रहांचे पाठबळ मिळत नसल्यामुळे अनेक मंगल कार्ये या महिन्यात केली जात नाहीत. अधिक महिन्यात या महिन्यात विवाह जुळवणे किंवा लग्न करणे पूर्णपणे वर्ज्य आहे. मुंज आणि गृहप्रवेश देखील करू नये. नवीन घरात प्रवेश करणे किंवा मुलांची मुंज करणे याला या काळात शुभ मानले जात नाही. तसेच नामकरण किंवा डोहाळे जेवण, बाळाचे नामकरण किंवा डोहाळे जेवणासारखे कार्यक्रम या महिन्यात पूर्णपणे टाळावेत. तसेच नवीन वस्तू खरेदी करणे किंवा एखादी जागा खरेदी करणे पूर्णपणे वर्ज्य करावे. नवीन जमीन, दुकान किंवा घर खरेदीचे व्यवहार या महिन्यात करू नयेत. सोन्या चांदीचे दागिने किंवा महागड्या वस्तू या महिन्यात खरेदी करणे वर्ज्य मानले गेले आहे. तसेच अधिक मास हा पूर्णपणे सात्विक महिना आहे. या काळात शरीराची आणि मनाची शुद्धता देखील राखावी. या महिन्यात मांसाहार करणे पूर्णपणे टाळावे. शक्य असल्यास रोजच्या जेवणात लसूण आणि कांदा वापरणे टाळावे, कारण हे अन्न तामसिक मानले जाते. तसेच अधिक महिन्यामध्ये व्यसनांपासून दूर राहावे आणि घरामध्ये वादविवाद, निंदा नालस्ती करू नये. अधिक महिन्यामध्ये झाडे तोडणे किंवा आपल्याकडून निसर्गाला हानी पोहोचवू नये. या महिन्यात कोणतेही जिवंत झाड तोडू नये किंवा झाडाची पाने, फांद्या विनाकारण तोडू नयेत. असे केल्याने कुटुंबाला दोष लागतो. तुमच्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर तुम्हाला जर काही गोष्टींची माहिती नसेल आणि नकळत काही चुका घडल्या असतील तर अशा वेळी कोणतीही मनात भीती न ठेवता देवाची क्षमा मागा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. आणि इथून पुढे अधिक महिन्यामध्ये कोणत्याही चुका करणार नाही असा संकल्प करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.